नमस्कार मंडळी. पोट नाही तर मन भरून टाकणारी, प्रत्येक घासात जपलेली परंपरा अशी ही आपली पिढ्यानपिढ्या चालत आलेली गावाकडची मायबोली टम्म फुगलेली पुरणपोळी. तर आज आमच्या घरात असं काहीतरी खास शिजतंय. सकाळपासून डाळ, गूळ, तुपाचा नुसता दळवळ सुटलाय. कणिक मळताना हातात येणारा मौसूदपणा आणि पुरण भरताना येणारा गोड वास, हे सगळं म्हणजेच आपल्या गावाकडची खरी चव. हळूच तव्यावर ठेवलेली पुरणपोळी आणि बघता बघता ती कशी टम्म फुगते. अगदी आईच्या हातची सणासुदीला मिळणारी आठवण. वरून साजूक तुपाची धार सोडली की पुरणपोळी अजूनच खुलते. ही फक्त खाण्याची गोष्ट नाही आहे, ही आहे घरचं प्रेम, मायेची ऊब आणि गावाकडची माती. गरमागरम टम्म फुगलेली पोळी, पुरणपोळी ताटात आली की मन आपोआप आनंदाने भरून जातं. अशीच ही आपली साधी पण मनाला भिडणारी गावाकडची पुरणपोळी. मला तर पुरणपोळी खूप आवडते. तुम्हाला आवडते की नाही, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तर मी अशा नवीन रेसिपीज आईच्या हातच्या तुमच्यासाठी घेऊन येईल. धन्यवाद.